या आज आपला आता पहिला दिवस आहे असं समजा, किंवा 0 डे आहे असं समजा. कारण पहिले 3 दिवस आपण ऐकलंय की सर्कॅडियन रिदम काय आहे. ओके. प्रत्येकाने या सेशनमध्ये नोट्स काढायच्या आहेत. तुमची एक नोटबुक ठेवा, रोज वेगवेगळ्या पानावर काढू नका, कारण तुम्ही असं काही शिकणार आहात की जे एका माळेसारखं रोज एक एक धाग्यामध्ये एक एक एका धाग्यामध्ये एक एक मोती घातल्यासारखं तुम्हाला शिकायला मिळेल. त्यामुळे एकाच नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट्स काढा. आपण सर्कॅडियन रिदम मध्ये एक्झॅक्टली काय समजून घेतलं, तर त्याचे आपल्या आयुष्याशी, आजच्या मॉडर्न आयुष्याशी जर बघायचं असेल तर 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण काय करतो, तर मेन म्हणजे आपण शरीरासाठी काय करतो, तर आपण झोपतो आणि जेवतो आणि काम करतो. बरोबर आहे. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या, प्रत्येक जण करतो. झोपतो, जेवतो आणि काहीतरी काम करतो. प्रत्येकाचं काम काही वेगळं असू शकतं. कोणी टीचर असेल, कोणी हाऊसवाईफ असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी लॉयर असेल, किंवा कोणी मिलिटरीमध्ये असेल. प्रत्येकाच्या कामाच्या गरजेप्रमाणे त्यांना त्यांच्या काही वेळा या सेट कराव्या लागतात. जसं टाइम टेबल तुम्ही स्वतःच आखता की माझ्या मुलाला इतके वाजता शाळेत जायचंय, माझ्या नवऱ्याला इतके वाजता ऑफिसला जायचंय, किंवा माझ्या बायकोला इतके वाजता तिच्या काय काउन्सिलिंग आहे तिथं जायचंय, काय काय आपण करत असतो. तसं आपलं दिवसाचं टाइम टेबल आपण आखतो. तसं आपल्या शरीराचं पण एक टाइम टेबल असतं. हे तुमच्या लक्षात आलंय का गेल्या 3 दिवसातल्या सेशन मध्ये? म्हणजे जर तुम्हाला आता स्वयंपाक करायचा आहे, एक छोटं उदाहरण घेऊया, कारण खूप मला लेडीज दिसत आहेत सेशन मध्ये. आपण दोन्ही उदाहरणं घेऊया, पण एक स्वयंपाक करायचा आहे हा जर एक काम म्हणून आपण ठरवलं, तर आपण असं सडनली स्वयंपाक करायला लागू शकतो का? का त्याची पूर्वतयारी असते, काही स्टेप्स असतात. नाही, तुम्हाला जर इडली बनवायची आहे तर आपण अशीच इडली नाही बनवू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी डाळ भिजत घातली पाहिजे, मग ती मिक्सरमध्ये मी पिसली पाहिजे, मग त्याला फर्मेंट केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये तुम्ही मीठ सोडा घालाल आणि मग त्याची इडली बनवाल, आणि मग त्याच्याबरोबर चटणी किंवा सांबार बनवाल. म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे, आणि ती वेळ जर फॉलो केली नाही तर तो पदार्थ चांगला होत नाही. हे बरोबर आहे का? तुम्ही अनम्यूट करून बोला हा माझ्याशी, नुसतं ऐकू नका. व्हिडिओ तरी ऑन ठेवा, नाहीतर मग तुम्ही शेअर तरी करा. ओके. सो प्रत्येक गोष्ट किंवा कुठलीही किचन मधली वस्तू बनवत असताना तो वेळ देणं, त्या टेम्परेचरला आणणं, त्या प्रोसेस करणं खूप महत्वाचं असतं. तसंच ऑफिसमध्ये सुद्धा जर एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे तर प्रोजेक्ट टाइमलाईन असते, आणि त्या टाइमलाईन प्रमाणे त्या त्या प्रोजेक्टच्या गोष्टी घडतायत का नाही हे चेक करावं लागतं. तसंच एखाद्या मुलाला सपोज काय, त्याला आता 10वीची बोर्डाची परीक्षा लिहायची आहे, तर तो सडनली जाऊन बोर्डाची परीक्षा लिहित नाही. तर बरंच काही मागे त्याचं 8-10 वर्षाचं प्रोसेस आहे, त्या 10वीच्या वर्षाचं टायमिंग आहे, मग त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. सो प्रत्येक गोष्टीचं टायमिंग हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. सो काहीही करत असताना टाइम हा खूप मोठा फॅक्टर आहे. हे सगळ्यांना मान्य आहे का? येस. मग होय. तसंच आपल्या शरीराचं एक क्लॉक आहे, शरीराचं एक घड्याळ आहे. हे आपण सर्कॅडियन रिदम मध्ये बघितलं. मग त्या आपल्या अवयवांचा एक एक गोष्ट करण्याचा मोस्ट एफिशियंट टाइम आणि लीस्ट एफिशियंट टाइम, म्हणजे सगळ्यात चांगली काम करण्याची त्याची स्थिती, आणि कमी किंवा न काम करण्याची त्याची स्थिती, अशी त्याच्या 2 टायमिंग त्याच्यामध्ये येतात प्रत्येक अवयवाचे. आता जेवल्यानंतर मेंदू काम करतो का? जे टीचर आहेत त्यांना माहित असेल की जेवल्यानंतरच्या तासाला शिकवणं खूप अवघड असतं, कारण सगळ्यांना ऑलमोस्ट डल असतं. कारण काय होतं, जेवल्यानंतर आपलं पोट काम करायला लागतं आणि मेंदूचं काम कमी होतं. त्यामुळे सकाळचे सेशन्स हे फ्रेश असतात, किंवा संध्याकाळचे सेशन हे फ्रेश असतात, कारण जेवणानंतर 3-4 तास गेल्यानंतर आपला मेंदू काम करायला लागतो, तोपर्यंत ब्रेन काम करत असतं.
सेम वे, जर आपण खूप गोड खाल्लं किंवा असं तुम्ही लग्नाचं जेवण जेवलात किंवा मसालेदार जेवण जेवलात, तर अख्खं शरीर डल होऊन जातं आपलं. हे बरोबर आहे का? आळसावल्यासारखं होतं असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तर आपल्या शरीराची सगळी एनर्जी फक्त ते फूड डायजेस्ट करण्याकडे दिली जाते आणि बाकी सगळ्या अवयवांना सांगितलं जातं की आता तुम्ही थोडा रेस्ट करा, आम्हाला तुमच्याकडे काही एनर्जी देण्यासाठी एनर्जी शिल्लक नाहीये. सो दोन गोष्टी बघितल्या आपण, वेळ आणि ती प्रोसेस करण्यासाठी शरीराची एनर्जी जी वापरली जाते. मग जर आपण चुकीच्या वेळी एखादी गोष्ट केली तर जास्त एनर्जी शरीराला द्यावी लागते आणि त्या अवयवाच्या मोस्ट एफिशियंट टाइमला जर ती प्रोसेस घडली तर खूप कमी एनर्जीमध्ये तेवढंच काम आपण करू शकतो. ठीक आहे, या दोन गोष्टींचा अर्थ लक्षात आला असेल तर, जर जाठर रस किंवा जठर हे दुपारी 1 वाजता चांगलं काम करतं, 1 ते 2 मध्ये जठर हे चांगलं काम करतं असं असेल, तो घड्याळ मी तुम्हाला दाखवलेला आहे त्या 3 सेशन मध्ये. पण एक एक्झाम्पल घेतलं तर जठर हे दुपारी 1 वाजता चांगलं काम करतं असं असेल, आणि जर जठराला आपण सकाळी 9 वाजता खूप अन्न दिलं, तर मग काय होईल त्या जठरासाठी? 9 वाजता ते चांगलं काम करू शकेल का? नाही, कारण त्याचा मोस्ट एफिशियंट टाइम वेगळा आहे. पण ते काम करेल, पण ते करण्यासाठी त्याला जास्त एनर्जी वापरावी लागेल. मग आपण खाऊन दमतो, हे तुम्ही कधी अनुभवलंय का? खाऊन दमतात माणसं. आणि हे कधी होतं, तर चुकीच्या वेळी खाणं, चुकीची अमाऊंट खाणं आणि चुकीच्या मनस्थितीमध्ये खाणं, या 3 गोष्टींमुळे खाऊन दमणारी माणसं आहेत. ऍक्च्युली अन्नाने आपल्याला एनर्जी द्यायला पाहिजे, पण अन्न एनर्जी न देता अन्न आपली एनर्जी खेचून घेतं. केव्हा? तर जेव्हा 3 गोष्टी होतात, जेव्हा आपण चुकीच्या वेळी खातो, चुकीची अमाऊंट किंवा चुकीचा टाईप ऑफ फूड खातो आणि चुकीच्या मनस्थितीमध्ये खातो. हा पहिला पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही, की शरीराची एनर्जी जास्त वापरली जाते अन्न पचवण्यासाठी जेव्हा आपण चुकीच्या वेळी खातो, चुकीची क्वांटिटी किंवा टाईप ऑफ फूड खातो आणि चुकीच्या मनस्थितीमध्ये खातो. अन्न जर आपल्या शरीराला एनर्जी देणारं महत्वाचं साधन आहे, तर आपण पहिली गोष्ट सुधारता का येईल आपल्याला, तर बरोबर वेळी खाणं, त्याच्यानंतर बरोबर आपल्या शरीराला ज्याची गरज आहे ते फूड खाणं, आणि त्यावेळी आपली मनस्थिती काय आहे. तर याच प्रोसेसला आपण या आपल्या नॅचरल लिव्हिंग मध्ये काय म्हणतो, तर कधी, किती आणि कसं. कधी खायचं, किती खायचं आणि कसं खायचं. काय खायचं हा तुमचा प्रश्न आहे. मी याच्यात तुम्हाला हे खाऊ नका ते खाऊ नका असं फारसं सांगणार नाहीये, कारण जर तुम्ही कधी, किती आणि कसं हे समजलत तर तुम्हाला काय हे ऑटोमॅटिक समजायला लागतं, कारण तुम्हाला त्या शरीराकडनंच ते सांगितलं जातं त्याला काय पाहिजे. ओके, सो आपण या 21 दिवसांमध्ये पहिले 7 दिवस बघणार आहोत कधी, पुढचे 7 दिवस बघणार आहोत किती, आणि त्याच्या पुढचे 7 दिवस बघणार आहोत कसं. 21 दिवसाचा प्रोसेस लक्षात आला. पहिले 7 दिवस महत्वाचा वेळ आपण घालू कधी वरती, पुढचे 7 दिवस महत्वाचा वेळ आपण घालू किती वरती, आणि शेवटचे घालू आपण कसं वरती. सो आपला पूर्ण भार कशावर असेल, तर कधी, किती आणि कसं. त्यामुळे या सेशन मध्ये तुम्ही मला हे प्रश्न विचारलेत की मला डायबेटीस आहे, मग मी शुगर कमी खाल्ली पाहिजे का जास्त खाल्ली पाहिजे, याचं उत्तर तुम्हाला मिळेल असं वाटतंय का? नाही, कारण काय या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार नाही. ओके, काय या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार नाही, त्याची अपेक्षा ठेवू नका, तो प्रश्न विचारू नका, तो तुमच्या मनात सुद्धा आणू नका. कारण चौथी महत्वाची गोष्ट किंवा सगळ्यात महत्वाची, किंवा आपण त्याचं बेस लाईन म्हणू, की प्रत्येकाने आपल्या शरीराला ऑब्झर्व करून ठरवायचंय की मला काय पाहिजे.
मला काय पाहिजे हे तुम्ही तुमच्या शरीराला ऑब्झर्व करून ठरवायचंय. त्यामुळे तुम्ही असं म्हणणार नाही आहात की रोज मी हे खाल्लं तर चालेल का. तर रोज तुम्ही काही केलं पाहिजे असं काहीही नाहीये. अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी तुम्ही रोज केली पाहिजे. रादर मी म्हणेन की तुम्ही असं कधीच ठरवू नका की मी रोज 2 पोळ्या खाते म्हणून मी रोज 2 पोळ्या खाल्ल्याच पाहिजेत. जरूर नाहीये. ओके. सो क्वांटिटी सुद्धा तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करून ठरवा. ठीक 70 आहे. वर्षाची ना. माहिती हे. कधी, किती आणि कसं, या 3 वर आपला पूर्ण भार असणार आहे. ओके. मग कधी, याच्यावरती पहिली छोटी गोष्ट आज शिकणार आहोत आपण की सूर्योदय ते सूर्यास्त याच्यामध्येच फक्त खायचं आहे. सूर्योदय ते सूर्यास्त याच्यामध्येच आपण फक्त खाणार आहोत. पण मग अगदी आता तुम्ही कुठे आहात त्याच्याप्रमाणे सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा बदलू शकतात. म्हणून तितकं स्ट्रिक्ट न राहता आपण काय करू तर सकाळी सूर्य साधारण 6 ते 7च्या मध्ये आपल्या भारतामध्ये उगवतो आणि संध्याकाळी 6 ते 7च्या मध्ये तो मावळतो. थोडं इकडे तिकडे होऊ शकतं उत्तरायण दक्षिणायन प्रमाणे. पण आपण त्यामुळे ठरवणार आहोत की आपण सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30 या 12 तासांचा आपला अवधी आहे की ज्याच्यामध्ये आपण खाण्याची आपल्याला परमिशन आहे. ओके. त्यामुळे कधीचा पहिला पार्ट काय आहे तर सूर्योदय ते सूर्यास्त याच्यामध्ये. पण रात्री आपण जर 6:30 साडेसातच्या 6:30 ते 7:30च्या मध्ये जर तुमचं डिनर झालं असेल तर ऍक्च्युली तुमचा प्रत्येक डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो अवयव आहे तो मोस्ट एफिशियंट टाइम मध्ये काम करेल. सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण घ्याल तेव्हा तुमचा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा प्रत्येक अवयव मोस्ट एफिशियंट टाइम मध्ये काम करेल आणि लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठं आतडं हे सकाळी 4 ते 5 या वेळामध्ये खूप चांगलं काम करेल. म्हणजे साधारणपणे 10 तास झाल्यानंतर 10 ते 11 तास झाल्यानंतर जेवल्यानंतर 10-11 तासानंतर मोठं आतडं चांगलं काम करतं. आणि मोठं आतडं चांगलं काम करतं याचा अर्थ काय तर शरीरामधली वेस्ट जे आपण अन्न खाल्लंय त्याच्यातलं जे नको आहे ते बाहेर टाकून देण्याची प्रोसेस करतं मोठं आतडं. लहान आतडं काय करतं हे लिहून घ्या. लहान आतडं काय करतं तर जे आपल्या शरीराला हवंय ते ऍब्सॉर्ब करतं आणि उरलेलं सगळं मोठ्या आतड्यामध्ये पाठवून देतं आणि मोठं आतडं जे आपल्याला नकोय ते बाहेर टाकण्याचं काम करतं. आणि मोठं आतडं हे लांबीनी छोटं असतं आणि छोटं आतडं हे लांबीनी मोठं असतं. पण मोठं आतडं हे मोठं का आहे तर त्याचा आकार मोठा असतो. छोटे आतडं असं वेटोळे 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 शंखाकृती असतं. छोटे आतडं हे शंखाच्या आकृतीमध्ये असतं. शंख कसा असा राऊंड 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 असतो ना तसं असतं. आणि अन्न त्यामुळे छोट्या आतड्यामध्ये खूप वेळ खूप वेळ म्हणजे 2-3 तास अन्न छोट्या आतड्यामध्ये हळूहळू पास होतं आणि महत्वाच्या ऍब्सॉर्प्शन तिथे होत राहतं. म्हणजे मिनरल्स विटॅमिन्स हे सगळं तिथे घेतलं जातं. मग मोठं आतडं जर सकाळी 5 वाजता चांगलं काम करत असेल तर सकाळी उठल्यावर आपली मोशन नॅचरली होणं खूप महत्वाचं आहे. तर खूप लोकांना सवय असते की सकाळी एक अर्धा ग्लास पाणी प्यायचं 1 ग्लास पाणी प्यायचं. काही लोक 1 लिटर पण पाणी पितात. काही लोक गरम पाणी पितात किंवा काही लोक चहा पितात की त्याच्यानंतरच त्यांना मोशन होते. तर उद्याचा पहिला होमवर्क काय तर उद्यापासून सकाळी पाणी प्यायचं नाही. नॅचरल मोशन व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर मोठ्या आतड्याचं मोस्ट एफिशियंट काम होऊन तुम्हाला नॅचरल मोशन झाल्यानंतर 2 तासांनी तुम्ही नवीन अन्न खाऊ शकता. कधीचा एक हे कळला. सकाळची मोशन झाल्यानंतर 2 तासांनी तुम्ही नवीन अन्न पोटामध्ये घेऊ शकता. सॉलिड फूड तुम्ही लिक्विड घेऊ शकता. लिक्विड मध्ये सुद्धा गरम पाणी ग्रीन टी किंवा ब्लॅक टी असं तुम्ही काही घेऊ शकता. पण सॉलिड फूड हे 2 ते 3 तासानंतरच तुम्ही घ्या. ठीक आहे. सो आता तुम्ही लिहा तुमच्यासाठी एक छोट आत्ता लिहा तुम्ही की मला सकाळी उठल्यावर काय काय करायचं याचा अर्थ.
तुमच्या ह्याच्यामध्ये लिहा तुम्ही नोटबुकमध्ये की 5 वाजता उठल्यापासून काय काय व्हायला पाहिजे साधारण 9 वाजेपर्यंत. तुमच्या नोटबुकमध्ये लिहा 5 ते 9 याच्यामध्ये काय काय व्हायला पाहिजे, कारण 5 वाजता मोठं आतडं चांगलं काम करतंय. म्हणजे मोठ्या आतड्याचं काम होताना मी झोपून राहिलं चालेल का? कारण त्याचं काम आहे की ते एक्सक्रीशन व्हायला पाहिजे, शरीरातनं जे अनावश्यक आहे ते बाहेर जायला पाहिजे. म्हणजे युरिन आणि स्टूल 5 वाजल्यानंतर बाहेर जाणं खूप गरजेचं आहे. ओके. मग पहिल्या काय गोष्टी व्हायला पाहिजेत सकाळी, त्याच्यानंतर 5 ते 9 मध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं ते तुम्ही लिहा. 1-2 मिनिटं घ्या. 5 ते 9 मध्ये सकाळी काय व्हायला पाहिजे ते तुम्ही लिहा. ओके. काय काय लिहिलंय कोणीतरी एक जणांनी वाचा. कोणी एक जण वाचा. सांगू? हो सांगा ना, वाचा वाचा. सकाळी उठल्यावर पहिले तर लगेच स्टूल पास व्हायला पाहिजे. नंतर एक्सरसाइज आणि प्राणायाम, म्हणजे माझं असं रुटीन आहे. आणि आता ऍक्च्युली मी गरम पाणी किंवा डिटॉक्स टी उठल्या उठल्या पिते, पण मग आता ह्या शेड्यूलमध्ये ते एक्सरसाइज आणि प्राणायाम नंतर होईल, गरम पाणी पिणं. ओके. पण त्याची गरज आहे का? हे कशासाठी तुम्ही पाणी पिता? म्हणजे सवय आहे, असं मी पहिल्यापासून पिते गरम पाणी किंवा डिटॉक्स. हा म्हणजे बॉडी काय एक्झॅक्टली. म्हणतात त्याला, स्टूल व्यवस्थित हे होण्याकरता हा, पण डिटॉक्स म्हणजे आपण. आता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही लोडिंग अनलोडिंग प्रोसेस करता. म्हणजे वरनं हं, काहीतरी टाकलं तर खाली काहीतरी जाईल असं तुम्हाला वाटतं. पण हं, तुमच्या इंटेस्टाईनचा केवढा लेंथ आहे, तर तुमची जेवढी हाईट आहे, सपोज तुम्ही 5 फुटाचे असाल तर त्याच्या हं, 6 पट तुमचं छोटं आतड आहे मोठे. म्हणजे 30 फूट तुमचं छोटं छोटं आतड आहे. आणि बाकी सारी सिस्टीम म्हणजे 30-32 फुटाची तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तर तुम्ही वरनं पाणी घेऊन 1 लिटर, अर्धा लिटर, 1 ग्लास जेवढं काही तुम्ही पाणी हं, पिताय ते लोड जर तुम्ही वरनं देताय तर ते हं. 30 फुटापर्यंत लोड जात आहे. म्हणजे ते तुम्ही काल रात्री खाल्लेलं अन्न बाहेर येत आहे का 2-3 दिवसापूर्वी खाल्लेलं अन्न बाहेर येत आहे बघा तुम्ही. हा खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये की आपल्याला हे कळतच नाही की कधीचं फूड बाहेर येत आहे. ओके. त्यामुळे पहिलं लोडिंग अनलोडिंग प्रोसेस मधनं बाहेर या. नॅचरली 24 तासामध्ये आज सकाळी खाल्लेलं उद्या सकाळी बाहेर यायला पाहिजे. व्हेजिटेरियन फूड हे 24 तासात डायजेस्ट व्हायला पाहिजे. नॉन व्हेजिटेरियनला 72 तास नॅचरली लागतात. तर तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर 24 तासात ते नॅचरली बाहेर यायला पाहिजे. सो पहिलं रिस्ट्रिक्शन काय आता, सकाळचं अननेसेसरी म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की पाणी प्यायलं तर मोशन होतं, हे चुकीचं आहे. मोशन हे नॅचरली होत असेल तर तुमची पहिली हेल्थची कंडिशन सेट व्हायला लागली. आणि ती सेट करणं या 21 दिवसातलं आपलं पहिलं महत्वाचं हे असेल की आपली मोशन नॉर्मल होते. ठीक आहे. ओके. सो पाणी पिणं बंद केलं, मग पुढचं काय आता? दुसरं कोणीही सांगू शकतं. एक विचारायचंय मला. अनिता हम्म. बोलते. हा बोला. बरेचदा म्हणजे ब्रश केल्यानंतर थोडस
असं वाटतं की जरा क्लिन्झिंग साठी थोडं 2-4 घोट तरी, अर्धा ग्लास तरी पाणी पिऊयात. हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे कार्टिझॉल तयार होणं सुरू होतं. कार्टिझॉल हे हार्मोन तुमचं स्ट्रेस हार्मोन किंवा ऍक्टिव्हिटी हार्मोन आहे. तर दुसरी गोष्ट काय व्हायला पाहिजे, तर तुम्ही सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा पूर्व दिशेकडे चालत जा, उभे राहा, गच्चीत जा. आता तुम्ही कुठे राहताय त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की सूर्योदयाच्या वेळी, पण सूर्योदयानंतरचा एक अर्धा तास सूर्याची किरण ही कोवळी असतात, ती तुम्हाला तुमच्या डोळ्यावर घेणं शक्य आहे. आणि कारण डोळे हे तुमचा इग्निशन आहे. जसं गाडीला इग्निशन दिल्याशिवाय गाडी सुरू होत नाही, तसं आपल्या शरीराचं डोळ्यातनं येणारे सूर्यकिरण हे आपल्या शरीराचं इग्निशन आहे. त्याच्यामुळे कार्टिझॉल हे हार्मोन तयार होतं आणि तुमची ऍक्टिव्हिटी ही नॅचरली फुल स्विंग मध्ये असू शकते. मग तुम्हाला आळसपणा येणार नाही, तुम्हाला लेथार्जी वाटणार नाही, तुम्हाला कंटाळा येणार नाही. त्यामुळे हे इग्निशन खूप महत्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्राणायाम करत असाल तर चांगलं आहे, नसेल तर आसन करा, नाहीतर वॉकिंग करा, जिमला जा, एक्सरसाइज करा. काहीतरी स्वतःचा मी टाइम हा सकाळचा देणं खूप महत्वाचं आहे. आणि तो स्वतःच्या शरीरात तुमच्याकडे किती अवेलेबल आहे तुमच्या बाकीच्या कामाप्रमाणे, पण तो जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात असणं खूप महत्वाचं. सो आज या दोनच गोष्टी मी तुम्हाला हो हे देणार आहे प्रोसेस, म्हणजे 6:30 ते 7:30 मध्ये जेवायचंय. उद्यापासनं चेक करा. आपण हा उगवत्या सूर्याकडे पाहिलं की डोळ्यातून पाणी का गळतं, तर तुमच्या डोळ्यांचा विकनेस हा असू शकतो, तुमच्याकडे शरीरामध्ये सफिशियंट एनर्जी नाहीये म्हणून असू शकतं, किंवा तुम्हाला 7 असं वाटत असलं तरी पण अदरवाईज डोळ्यातनं पाणी येण्याची काही गरज नाही. आणि मग तुम्ही डायरेक्ट सूर्याकडे बघू नका. तुम्ही हे करा की खाली बघा, पण सूर्यप्रकाश तुमच्या सूर्याची किरणं डोळ्यावर पडली पाहिजेत. त्यामुळे सूर्याकडे बघण्याची गरज नाहीये. ओके, पण तुम्ही घरात राहून मला सूर्य दिसतो, लाईट लावावा लागतो, अशा ह्याच्यात राहू नका. पहिली गोष्ट, लाईट हा नसला पाहिजे डोळ्यावरती डायरेक्ट. ओके. सो दोन गोष्टी आज करायच्या सांगितल्या आहेत तुम्हाला. 6:30 ते 7:30 उद्या जेवलं पाहिजे. सकाळी उठून पहिलं काहीही पिऊ नका. पहिलं एक्सरसाइज करा, व्यायाम. तहान लागली तर पाणी प्या, नो प्रॉब्लेम. पण पाणी प्यायला पाहिजे म्हणून पाणी पिऊ नका, ग्रीन टी पिऊ नका, टी पिऊ नका. मोशन येते का बघा, ऑब्झर्व करा. आणि तुम्ही उठल्यानंतर 2 ते 2.5 तासानंतर व्हायला पाहिजे. 2 ते 2.5 तास शरीराला त्याचं जे कालचं प्रोसेस आहे ते कम्प्लीट करू द्यायला पाहिजे. सो तुमच्या नेचर कॉल्स नंतर साधारणपणे 1.5-2 तासाचा वेळ गेल्यानंतर तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट घेऊ शकता. ठीक आहे. सो आज या दोन महत्वाच्या गोष्टी फक्त तुम्हाला सांगणार आहे. सो कधीसाठी खायचं फक्त आहे सूर्योदय ते सूर्यास्ताच्या मध्ये, सूर्योदयाच्या सुद्धा नंतर एक साधारण 1.5 तास. ठीक आहे. तर आज मी प्रश्न पण फारसे काही घेणार नाहीये, काही गरजच नाहीये, कारण तुम्हाला खूप प्रश्न येतील. ते तुम्ही लिहून ठेवा आणि काय करायचंय ते स्वतःला ऑब्झर्व करा आणि मग मला सांगा की काय पॉसिबल होतं. ठीक आहे. सो उषा, मग प्रेयर करूया. हा 0 डे समजा, याच्यात आपला डे 1 नका समजू याला, कारण आज ऍक्च्युली तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायला सुरुवात करणार. ठीक आहे. मग प्रेयर करूया.
माईक ऑन नाही केलेत ते. मग माईक नाही ऑन केलाय तू.